नमस्कार, मी किरण गीते. MCN न्यूजच्या प्रवास या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर तसं बघायला गेल्यावर प्रत्येकच माणसाच्या आयुष्याचा प्रवास हा अतिशय खडतर आणि मेहनतीने भरलेला असतो. पण त्यातील काही मोजक्याच लोकांचा प्रवास हा प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारा असतो. तर अशाच प्रेरणादायी आणि तुम्हाला ऊर्जा देणाऱ्या डॉक्टरांसोबत आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. आणि त्याचसोबत आपण बघतोय की गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या भयान परिस्थितीमुळे आपण आपल्या स्वतःची काळजी कशी घ्यायची, आपण आरोग्यासाठी काय करायला हवं, काय वाईट आहे, काय चांगलं आहे, या गोष्टींकडे लक्ष देतोय. आणि आपण बघतो की समाजात डॉक्टरांची भूमिका किती महत्त्वाची आहे आणि त्याचसोबत डॉक्टरांचा सल्ला आपल्या तब्येतीबाबतीत वारंवार घेणं ही तितकंच गरजेचं आहे. तर अशा आणि अनेक गोष्टींच्या चर्चा आपण आज डॉक्टर मोहिते सरांसोबत करणार आहेत. आज सुधाकर मोहिते सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. प्रवास प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात एक संघर्षमय प्रवासाची कहाणी असते, जी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. जी कहाणी ऐकल्यानंतर तरुणांना एक ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशा अनेक कहाण्या आपण ऐकत असतो, सर्वांसमोर व्यक्त करत असतो. मात्र आज आपण अशाच एका यशस्वी व्यक्तीसोबत त्यांच्या जीवन प्रवासाची आणि त्यांनी गाठलेल्या यशाची वाटचाल जाणून घेणार आहोत. ते यशस्वी व्यक्ती म्हणजे डॉक्टर मोहिते. डॉक्टर मोहिते यांचा जन्म कन्नड तालुक्यातील हातनूर या खेडेगावातील. येथूनच त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला. पुढे ते डॉक्टर झाले. त्याचबरोबर त्यांनी विविध संघटनांचे पदे स्वीकारून ते आज अविरत काम करत आहेत. परंतु या प्रवासात त्यांना आलेल्या अडचणी आणि त्यांनी त्यावर केलेली मात, त्यांच्या हातून झालेली रुग्णसेवा तसेच संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून, प्रवास या विशेष शोच्या माध्यमातून. मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की माझा क्वेश्चन असा आहे की सुधाकर मोहिते ते डॉक्टर सुधाकर मोहितेपर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता सर? खरं म्हणजे मी ग्रामीण भागातून आलेला, एक ग्रामीण पार्श्वभूमी असलेला आणि 10वीपर्यंतचं शिक्षण हातनूर आमच्या कन्नड तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागात झालेला. आणि 10वी झाल्यानंतर BMSला मला प्रवेश मिळाला. तोपर्यंत फार असं काही माहीत नव्हतं की डॉक्टर कुठल्या याच्यात होतं किंवा डॉक्टरांमध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचेस आहेत, काय काय असतं. परंतु घरच्यांचा आग्रह आणि त्यामुळे मग BMSला माझा प्रवेश झाला आणि कॉलेजला माझं अशा पद्धतीने माझं ॲडमिशन झालं. अच्छा, तर घरच्यांच्या आग्रहामुळे आणि सर घरच्यांची अशी इच्छा होती का की तुम्ही डॉक्टर व्हावं, की तुमचीच स्वतःची इच्छा होती की तुम्ही डॉक्टर नाही, व्हावं? निश्चितच मला निश्चितच म्हणजे त्या काळामध्ये तेवढं समजतही देखील नव्हतं खेड्यामध्ये असल्यामुळे. परंतु निश्चितच आमचे वडील काका हे एकंदरीत व्यवसायात आणि शेतीत असल्यामुळे त्यांना वाटायचं की आपल्या मुलांपैकी कोणीतरी डॉक्टर असावं, कोणी वकील इंजिनियर असं असावं. आणि ती त्या काळातली साधारणतः 70-75 मधली खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या दृष्टीने मग 10वी झाल्यानंतर माझं BMSला ॲडमिशन करण्यात आलं. म्हणजे 10वी झाल्यानंतरही देखील 10वीला पण मी एक गॅप घेऊनच BMSला माझं ॲडमिशन झालं. परंतु एक गोष्ट, तिथं गेल्यानंतर पहिले 2-4 महिने फारसं काही समजत नव्हतं की आपण काय करतोय, डॉक्टर होणे म्हणजे काय किंवा डॉक्टर झाल्यानंतर काय. परंतु एक 5-6 महिने गेल्यानंतर मग आपल्याला एक दिशा आपण शोधतो आणि मग त्या दृष्टीने आपण काम करायला लागतो. आणि मग अशा पद्धतीने मग माझं तिथं एकदा ॲडमिशन झाल्यानंतर मग मात्र मी फोकस केला की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून. म्हणजे एकंदरीत तुमचं प्राथमिक शिक्षण तुम्ही जसं म्हणलं तुम्ही 10वीला गॅप घेतलेला आहे, तर हे अतिशय म्हणजे खूप जणांना प्रेरणा देणारी गोष्ट असेल की हा 10वी मध्ये आपण गॅप घेऊन सुद्धा आपण पुढे डॉक्टर सारख्या डिग्री आपण प्राप्त करू शकतो, डॉक्टर सारखी डिग्री करू शकतो. म्हणून आपण म्हणजे कोणीच खचू नये असं हे डॉक्टरांकडून आपण म्हणजे शिकण्यासारखं आहे की तुम्ही 10वी फेल होऊन सुद्धा पुढे तुम्ही डॉक्टर सारखी गोष्ट अचीव करू शकता, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि त्यासोबत सर एकंदरीत तुम्हाला म्हणजे वातावरण घरचं सपोर्टिव्हच मिळालं? घरचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं आणि सपोर्टिव्ह होतं, विशेष म्हणजे आणि शिस्तीचं होतं. तर ती एक शिस्त आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एक चांगली शिस्त आम्हाला
त्या काळात लागली. एक वेल डिसिप्लिन, एक समाजामध्ये कसं काम करायचं ते एक लहानपणापासूनच त्या पद्धतीने आम्हाला समजायला लागलं होतं. अशा पद्धतीचे एक संस्कार होते. ओके सर, आयुर्वेदिक कॉलेजमध्ये तुम्ही म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये केलं? मी म्हणजे RT आयुर्वेद कॉलेज अकोला, अकोला. नागपूर विद्यापीठामध्ये होतो त्यावेळेस. ओके. तर अकोला कॉलेजला मी BMS केलेलं आहे. ओके सर, तुमचा डिग्रीचा प्रवास कसा होता? म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे मेडिकल म्हटलं की बरेच जण घाबरतात की अरे खूप सारा म्हणजे खूप अभ्यास करावा लागतो, खूप सिनियर्सचं दडपण असतं, खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात, म्हणजे एक बर्डन असतं एक स्टुडंट्सला. तर तसं तुम्हाला कधी जाणवलं या का? ठिकाणी एक सांगू इच्छितो की त्या काळामध्ये म्हणजे आताही तुम्ही जे म्हटलं की सिनियर्सचं दडपण वगैरे असतं, रॅगिंग वगैरे प्रकार हा त्या काळामध्ये खूप कमी होता. ओके. आणि त्याचं एक कारण होतं की त्या काळामध्ये मला हे जे राजकारणाचं किंवा समाजकारणाचं जे बाळकडू मिळालं, मला ते कॉलेज लाईफमध्ये मिळालं. ओके. कारण असं आहे की संघटना किंवा पॅनल्स ह्या असायच्या, त्याच्यामुळे रॅगिंग वगैरे हा प्रकार फार कमी होता. आणि निश्चितच आम्ही त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर आलेल्या आमच्या नंतरचे जे काही बॅचेस विद्यार्थी आले, ते आल्यानंतर त्यांना आपलंसं करून घेणं, त्यांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही, त्यांना रूम मिळते की नाही ते पाहणं, अरे वा. त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेस मदत करणं. कारण शेवटी तुम्हाला एखादं पॅनल चालवायचं किंवा पॅनल चालवायचं आहे, संघटना चालवायची आहे, तर लोकांना तुम्हाला सोबत घेऊन चालावं लागतं. त्याच्यामुळे आणि मग नंतरच्या काळात विद्यापीठातल्या निवडणुका रद्द झाल्या आणि विद्यार्थी मग मेरिटवर विद्यार्थी संसद वगैरे व्हायला लागली. परंतु ते एक चांगलं समाजकारण करण्याचं एक चांगलं बाळकडू त्या काळामध्ये निश्चितच आम्हाला ते संस्कार झाले तसे आमच्यावर. आणि हे सगळं करीत असताना दरवर्षी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आणि आपलं यश हे निश्चित हमखास यश मिळायलाच पाहिजे ह्या फोकसने मात्र आम्ही अभ्यास करायचो. डिग्री दरम्यान सर तुम्ही म्हणजे आयुर्वेदाचा अभ्यास करता करता स्पोर्ट्स वगैरे काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला इंटरेस्ट होता का? नक्की त्या काळामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल ह्या म्हणजे मी विद्यापीठाच्या टीमपर्यंत म्हणजे त्याच्यात पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि कॉलेजमध्ये देखील कॉलेजचा गेम सेक्रेटरी असताना मी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि गेम्समध्ये मी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्या काळामध्ये. सर, एकंदरीत डिग्री झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही कुठलं शहर निवडलं सर? तुम्ही जॉब वगैरे केलात की प्रॅक्टिस केलं गावाकडे वगैरे? BMS झाल्यानंतर त्यानंतर मी इमिजिएट इंटर्न्स कंप्लीट केलं. इंटर्न्स कंप्लीट झाल्यानंतर मग आमच्या वेळेस एक चांगला ट्रेंड होता की एक चांगला अनुभव, कारण शेवटी डिग्री घेणं एक वेगळी गोष्ट असते आणि तुम्हाला व्यवसाय किंवा प्रॅक्टिसचा अनुभव असणं, प्रत्यक्ष रुग्ण सेवा किंवा रुग्ण तपासणी हा जो अनुभव होता त्यावेळेस आमच्या काळामध्ये मुंबईला जाऊन जॉब करण्याची एक चांगली हे होतं. आमचे जे सिनियर्स जायचे त्याच्यामुळे मग मी साधारणतः 86 मध्ये मी मुंबईला गेलो आणि मुंबईला मी त्या ठिकाणी 2 वर्ष विविध मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये काम केलं. आणि तिथे अभ्यास तर मग तिथं आणखी जास्तीत जास्त, कारण इंटिग्रेटेड जो आमचा प्रॅक्टिसचा अधिकार आहे किंवा इंटिग्रेटेडसाठी जो ॲलोपॅथी प्रॅक्टिस जे आम्ही करतो, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ही दोन्ही प्रॅक्टिस करण्याचा जो अनुभव होता, आयुर्वेदाचा तर आमच्या कोर्समध्येच होता आणि ॲलोपॅथीसाठी आम्हाला मग अभ्यासासोबतच मग मुंबईला आम्हाला खूप चांगलं एक्सपोजर मिळालं. त्या ठिकाणी खूप चांगलं काम करता आलं आणि त्याचा एक चांगला फायदा रुग्णसेवा करण्यामध्ये आम्हाला करता आला. सर, त्याचसोबत तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारचे रुग्ण वगैरे तपासले असतील, तुम्हाला काही बरे वाईट अनुभव, काय तुमच्या एखादं आठवणीत असलेला चांगला अनुभव आणि आठवणीत असलेला वाईट अनुभव तुम्ही? नाही, मी व्यवसायासाठी जो एरिया निवडला त्या ठिकाणी अतिशय म्हणजे मजूर क्लास, गरिबी, दारिद्र्य, अज्ञान या सगळ्याच गोष्टी होत्या त्या 30-35 वर्षापूर्वी. तर त्या ठिकाणी एवढं होतं की पैसा फारसा नसायचा, परंतु एक ट्रीटमेंट कमीत कमी पैशामध्ये ट्रीटमेंट करण्याचं एक समाधान मिळायचं. आणि लोक माझ्याकडे आलेला माणूस दुसऱ्या दिवशी त्याला कामाला जायचं त्याचं हे असायची, गरज असायची. आणि जेव्हा असं बऱ्याचदा असं वाटायचं की याला नाही 1-2 दिवस तरी लागणार आहे, परंतु तो दुसऱ्या दिवशी कामाला जाताना पाहून एक समाधान मिळायचं की चला म्हणजे आपण चांगल्यापैकी लोकांना उभे करू शकतो. आणि पैसे म्हणाल तर त्या काळामध्ये
फीस वगैरे काही फारशी नसायची देखील. फीस तर जास्त नसायचीच. तुम्ही किती रुपये फीस पासून सुरुवात केलेली आहे सर? नाही, मी सुरुवातीला पेशंट फक्त ₹1.5 मी गोळी औषध वगैरे सगळं देणं, 1 दिवसाचं गोळ्या औषध वगैरे द्यायचो आणि इंजेक्शन दिलं तर ₹2 ते ₹2.5 घ्यायचो. क्या बात. म्हणजे आणि त्या काळात 100 पेशंट, 200 पेशंट, 250 पेशंट एवढी गर्दी असायची त्या काळात. ₹2 आता किती फीस घेता सर तुम्ही? आताही क्लास आमचा तसा आहे, मी ₹50, ₹80 किंवा मॅक्झिमम ₹100 फीस घेतो मी आताही. क्या बात आहे. म्हणजे खरंच घेण्यासारखं आहे की डॉक्टर आता आपल्यामध्ये ज्या काही मिसअंडरस्टँडिंग्स आहेत की डॉक्टर पेशंट्सना लुबाडायचं काम करताय किंवा काय करताय, पण नाही, असं काही नाही आहे. जगात चांगलेही लोक आहेत आणि तितकेच वाईटही लोक आहेत. तर तुम्हाला फक्त अनुभवायची गोष्ट असते ती. आणि त्यासोबतच मला हे विचारायला आवडेल सर तुम्हाला की तुम्ही म्हणजे फक्त रुग्णसेवा पुरतच मर्यादित ठेवलं तुमचं आयुष्य की तुम्ही बाकीच्या गोष्टी सुद्धा नाही, केल्या? माझा पिंड म्हणजे रुग्णसेवा जरी असली तरी सामाजिक चळवळीमध्ये आणि समाजसेवा करणे या दोन्ही गोष्टीकडे माझा पहिल्यापासूनच फोकस होता. ओके. आणि त्याचाच एक भाग म्हणून म्हणजे आमच्या डॉक्टरांच्या हितासाठी लढणारी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल नावाची जी संघटना आहे ती 1992लाच मी जॉईन केल्यानंतर औरंगाबादमध्ये ही संघटना मी आमच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे बांधणी केली. आणि त्या संघटनेचं काम करीत असताना मग सामाजिक बाकीचे काम, त्याच्यानंतर आपत्तीमध्ये आपण धावून जाणे, डॉक्टर लोकांना एकत्र करणे, ह्या पद्धतीचं काम माझं सतत व्यवसायासोबत चालूच होतं. ओके. आपत्ती मधले काही एक्सपिरियन्स सांगू शकता का सर तुम्ही? मी 1994-95ला जो किल्लारीचा भूकंप झाला त्या भूकंपामध्ये आम्ही औरंगाबादवरनं 7-8 डॉक्टर्स जीपमध्ये पूर्ण औषधी वगैरे 2 दिवस औषधी वगैरे जमा केल्या बऱ्याचशा हॉस्पिटल्समधनं. आमच्याकडचे मेडिसिन आणि डॉक्टर्स आम्ही त्या ठिकाणी जाऊन 3 ते 4 दिवस काम केलं. पडझड वगैरे झालेली होती, परंतु जे तात्पुरते निवारे उभारले होते त्या ठिकाणी जाऊन रुग्णसेवा देण्याचं काम त्या काळी देखील केलं. आणि साधारणतः 99-2000 पासून राष्ट्रवादी डॉक्टर सेल, राष्ट्रवादी पक्षाचा जो एक चांगलं डॉक्टर सेल काम करतं महाराष्ट्रामध्ये, त्या राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा मी महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून काम करतो. आणि 2 वर्षापूर्वी आलेली पूर परिस्थिती जी होती कोल्हापूर, सांगली, त्या ठिकाणी देखील आम्ही 3-4 दिवस काम केलं. आणि आता देखील पुढच्या आठवड्यात कदाचित आम्ही आणखी तिथं ज्या पद्धतीने गरज भासेल त्या पद्धतीने आम्हाला कॉल झाल्यानंतर आमच्या औरंगाबादची टीम त्या ठिकाणी आताही जाऊन काम करेल. हे करीत असताना सामाजिक असेल, धार्मिक असेल, ज्या ज्या ठिकाणी सोहळे असतात त्या ठिकाणी आरोग्याची सुविधा द्यायचं काम बऱ्याच वेळेस गरज असते. त्या ठिकाणी देखील मी आमच्या सहकाऱ्यांसोबत अटॅच असतो. ओके. खरं जे आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे की समाजसेवा हीच ईश्वर सेवा असते, तर त्याचं उत्तम उदाहरण आपण इथे मोहिते सरांकडून जाणून घेऊ शकतो. तर सर त्याचसोबत तुम्ही एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून सर तुम्ही तुमच्या फॅमिलीला कसा वेळ काढता? नाही, निश्चितच हे सगळं करीत असताना घरी असतो त्यावेळेस फॅमिलीला वेळ देतोच, परंतु याच्यामध्ये निश्चितच कुटुंबाचं सहकार्य असल्याशिवाय तुम्ही हे कामं नाही करू शकत. म्हणजे घरून तेवढं घरच्यांचं तेवढं कन्सिडरेशन असल्याशिवाय सहमती तर म्हणता येत नाही. कारण आपण ज्यावेळेस काम करतो त्यामुळे आपले व्याप किंवा आपल्या कामाच्या गोष्टी सगळ्या अनियमित असतात, परंतु निश्चितच त्यांच्या सहकार्याशिवाय आपण अशा पद्धतीचे काम नाही करू शकत. हो, अशा म्हणजे शेड्यूल फिक्स नसल्यामुळे त्या बाबतीत निश्चितच म्हणजे घरच्यांचं सहकार्य मला प्रत्येक वेळेस असतंच. डॉक्टरांचं शेड्यूल फिक्स नसल्यामुळे समजूतदारपणाच लागतो. तर त्याच्यामुळे घरचे सपोर्टिव्ह असल्यावरती माणूस नक्कीच गड गाठू शकतो आणि ते तुम्ही गाठलाय. त्याच्यात म्हणजे एकट्याचं श्रेय नसतंच. हे सगळं करीत असताना सहकार्यांचं, कुटुंबाचं देखील, म्हणजे इव्हन मुलं शिकतायत. म्हणजे आताच्या काळात तर आपण खूप मुलांवर फोकस करतो, पण मला निश्चितच 10वी पर्यंत मुलं कुठल्या तुकडीत होते किंवा काय शिकतायत म्हणजे फारसा वेळ मिळत नव्हता, परंतु त्या सहकार्यामुळेच मुलंही त्यांच्या पायावर त्यांना उभा राहता आलं. एवढं काम निश्चित झालं असं याचं समाधान आहे. येस. आतापर्यंत जे सरांचं ठरलेलं होतं आतापर्यंत की रुग्णसेवा करायची, समाजसेवा करायची, ते तर टार्गेट पूर्ण केलंय सरांनी. पण सर आता इथून पुढचं टार्गेट तुमचं काय असणार आहे? तुम्हाला काय करायचं इथून पुढच्या गोष्टी? नाही, निश्चित
आपण जे काम करतोय ज्याच्यात समाधान मिळतं आणि ज्याची समाजाला गरज आहे, समाजामध्ये काम करताना जिथं जिथं अडचण येतील, आपण एक त्यातला एक घटक म्हणून आपल्याला जे काही योगदान त्यामध्ये देता येईल याच्या बाबतीत मात्र माझ्या डोक्यामध्ये कायम फोकस असतो की. आणि व्यवसाय करताना खूप म्हणजे मला तर माझ्या रुग्णांचं पण धन्यवाद करायला आवडेल, कारण ह्या माध्यमातनं की इतका इरेग्युलर जनरल प्रॅक्टिशनर मी आहे आणि एवढं असतानाही खूप रुग्णांचा म्हणजे माझ्यावर एक जो विश्वास होता तो आजपर्यंत टिकून आहे. म्हणजे कित्येकदा एखाद्या कामासाठी बाहेर गेलो, 2-2, 3-3 दिवस दवाखाना बंद असेल आणि मग माझे सहकारी किंवा माझे जे असोसिएट्स आहेत ह्या लोकांच्या भरोश्यावर देखील कित्येकदा हॉस्पिटल आणि दवाखाना लोकांनी सांभाळून घेतलं, लोकांनी मला, आणि तेवढा विश्वास कमावता आला याचं देखील मला समाधान आहे. निश्चितच सर, आपण ज्या गोष्टी करतो त्याचं समाधान ही सगळ्यात Yes. मोठं फळ असतं. आणि जसं आपण ऐकत आलो लहानपणापासून की समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं, त्याचं उत्तम उदाहरण सरांनी सांगितलेलं आहे की मी समाजासाठी करतोय आणि आपण समाजात राहतोय तर आपल्याला समाजासाठी काहीतरी करावं लागतं, ते सरांनी केलंय. तर निश्चितच सर म्हणजे मोहिते सरांचा जो आयुष्याचा एकंदरीत प्रवास होता तो खरंच लोकांना प्रेरणा देणारा, उत्साहित करणारा आणि ऊर्जा देणारा होता सर. सर, आयुर्वेदासोबतच तुम्ही बोलले की तुम्ही ॲलोपॅथीची सुद्धा प्रॅक्टिस केली, तर तुम्ही त्या प्रॅक्टिस करताना दुसऱ्या काही प्रॅक्टिसेस वगैरे मध्ये इंटरेस्ट घेतला का, किंवा दुसऱ्या काही मेडिकल लाईनमध्ये तुम्हाला काही वेगळं करायचंय असं काही तुम्ही प्रोजेक्ट्स वगैरे केले का आतापर्यंत? नाही, मी इंटिग्रेटेड प्रॅक्टिस म्हणजे केली. आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस मी कॉन्सन्ट्रेट केली आणि हॉस्पिटल देखील त्या पद्धतीनेच मी म्हणजे चालवलं आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचं. आणि त्या पद्धतीने रुग्णसेवा पण एक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो, ही जी त्या काळातली ना आजही काळाची गरज आहे. कारण आजही आपल्या भारत देशामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये जो काही आपल्या लोकसंख्येचा रेशो आहे त्या रेशोमध्ये आज आपल्याकडे डॉक्टरांची संख्या, डॉक्टर्स नाही आहेत तेवढे. त्यातल्या त्यात विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा शहरातल्या स्लम्समध्ये किंवा शहरातल्या गरीब वस्त्यांमध्ये, दुर्गम भागामध्ये आजही MBBS डॉक्टर्स तेवढे मिळत नाहीत. आणि म्हणून शासनाचंही देखील धोरण आहे की आयुर्वेदचे प्रॅक्टिशनर जे आहेत हे ॲलोपॅथीच्या अधिकारात ॲलोपॅथी चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतात. आणि मी म्हणजे शेवटी संघटनेमध्ये काम करताना या गोष्टीवर देखील आम्ही फोकस केला की संघटनेच्या सदस्यांना आपल्याला कशा पद्धतीने प्रोटेक्ट करता येईल. आणि त्याच्यामुळे आम्ही इंटिग्रेटेड प्रॅक्टिस म्हणून कामावर आमचा फोकस ठेवलेला होता. आणि NIMA ही जी आमची इंटिग्रेटेडसाठी काम करते, ही संघटनेची स्थापनाच मुळात स्वातंत्र्याच्या काळामध्ये झालेली आहे. आणि या संघटनेत 1992 मध्ये मी जॉईन झाल्यानंतर संघटना वाढवणे, संघटनेतील सदस्यांच्या अडचणीमध्ये उभा राहणे, बऱ्याचदा काही ठिकाणी मेडिकल लिगल प्रॉब्लेम्स होतात. सगळ्याच आमच्या वैद्यकीय व्यावसायिकांना व्यवसायामध्ये आपले अधिकार काय, आपण कुठल्या अधिकारापर्यंत व्यवसाय करायला पाहिजे. शेवटी तुम्ही व्यवसाय करताना तुम्हाला एक लिमिटेशन्स पण असतात की तुम्ही ठीक आहे ऑपरेशन करू शकता, परंतु आज काही आम्ही हार्टचे ऑपरेशन करू शकत नाही किंवा ब्रेनचे करू शकत नाही. किंवा आपल्याला जे काही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग मिळालेली आहे, ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग आपण चांगल्या पद्धतीने समाजासाठी वापरावी, इथपर्यंत आम्ही आमच्या सगळ्या वैद्यकीय व्यावसायिकांना, आमच्या पदवीधरांना आम्ही प्रोत्साहित करतो, त्यांच्या पाठीशी उभे राहतो. सर, तुम्ही जे NIMA बद्दल सांगितलं, तर तो प्रवास तुमचा कसा सुरू झाला, तो एकंदरीत प्रवास कसा होता सर तुमच्या आयुष्याचा? कसं होतं की आमचे वैद्यकीय व्यावसायिक व्यवसाय करताना ॲलोपॅथीची मंडळी असतील किंवा काही सरकारी नोकरीमध्ये असणारे असतील, तुम्हाला अधिकार नाही. आपण बघतो, आपण बऱ्याचदा पेपरला येतं याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला, त्याला अधिकार नसताना प्रॅक्टिस केली. परंतु हे खूप कमी लोकांना माहीत असतं की कायदेशीर प्रॅक्टिस करण्यासाठी कायदेशीर काय काय बाबी आवश्यक असतात. परंतु सुदैवाने महाराष्ट्रामध्ये इंटिग्रेटेड प्रॅक्टिसचा अधिकार आयुर्वेदाच्या पदवीधरांना पहिल्यापासूनच मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये आम्ही आमच्या ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेलं आहे. परंतु व्यवसाय करताना आणि बऱ्याचदा होतं की असं पेपरला बातम्या वगैरे लागतात, त्याच्यामुळे मग गैरसमज पसरतात. परंतु नेमकं हे दूर करण्यासाठी आम्हाला काम करावं लागतं.
आमचे व्यावसायिक पदवीधर व्यवसाय करताना आम्ही त्यांना त्या पद्धतीने सांगतो. मग त्या पद्धतीने मीटिंग्स अरेंज करणे, वर्कशॉप अरेंज करणे, मेडिको लिगल वर्कचे वर्कशॉप्स घेणे, त्याच्यानंतर लोकांसाठी आम्ही ज्यावेळेस कॅम्प वगैरे घेतो त्या ठिकाणी ह्या पद्धतीचं फोकस करतो. म्हणजे NIMA मध्ये काम करीत असताना ती संधी मिळाली आणि मग 92 नंतर मी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला इलेक्टेड मेंबर होतो. क्या बात आहे. ओके. ज्या ठिकाणी आमचं रजिस्टर मेंटेन केलं जातं पदवीधरांचं. तुम्ही पदवी घेतल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि ते रजिस्टर त्या ठिकाणी मेंटेन केलं जातं. मग त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात, डॉक्टरांच्या अडचणी असतात. महाराष्ट्र काउन्सिल इंडियन मेडिसिनमध्ये काम करीत असताना मग तो एक फोकस होता की नाही, आपल्याला या संस्थेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. म्हणजे तो एक सामाजिक काम करताना 95ची महानगरपालिकेची निवडणूक देखील मी याच कारणाकरिता लढवली होती की खूपशा अशा गोष्टी असतात की त्या महानगरपालिकेमध्ये खूप पिळवणूक होते, छळणूक होते, की आपण नगरसेवक का होऊ नये असं देखील मला त्यावेळेस वाटलं. आणि मी 95ची निवडणूक महानगरपालिकेची लढवली होती. म्हणजे थोड्या मताने मी त्याच्यात यश मिळालं नाही, परंतु मग मी डॉक्टरांसाठी फोकस करण्याचं ठरवलं आणि डॉक्टरांसाठी आपण बऱ्यापैकी मदत करू शकलो. डॉक्टरांच्या माध्यमातून आम्ही मोठमोठाले कॅम्प्स घेतो. सामाजिक कामं करताना संघटनेचं खूप मोठा मोलाचं एक सहकार्य असतं समाजामध्ये. संघटनेचे आमचे सदस्य एक शेवटी संघटना म्हणली म्हणजे मग तुम्हाला काम करायला एक वेगळं प्लॅटफॉर्म मिळतो. म्हणजे ज्या संघटनेच्या माध्यमातून मला महाराष्ट्र काउन्सिलला जाता आलं त्याच्यानंतर मग एक माझा फोकस होता की आपण जिथं म्हणजे सिलेबस तयार होतो किंवा जिथं कॉलेजेसचं काम होतात. मग सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिनचं मी दिल्लीला इलेक्टेड मेंबर होतो. 2008ला मी सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिनला दिल्लीला इलेक्ट झालो आणि मग त्या ठिकाणी कॉलेजेसचं स्टँडर्ड असेल किंवा आपलं सिलेबस असेल, कारण मग आणि एक आमचा एक त्यामुळेच एक फोकस होता की आपले सिलेबस इंटिग्रेटेड कसे असतील, ज्याला कायदेशीर आधार कसा मिळेल. कारण तुमचा सिलेबस जर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग जर मॉडर्नचा व्यवसाय करायचा तर तुम्हाला मग मॉडर्नचं तुम्हाला ज्ञान आणि अभ्यास सिलेबसमधून झाला पाहिजे. मग त्या गोष्टीवर फोकस करण्यासाठी म्हणून मी एक साधारणतः 2000 सालीच माझ्या डोक्यात एक आलं होतं की आपण सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिनला जायला पाहिजे. ओके. जिथं कॉलेजेसचा एक कंट्रोल असतो, कॉलेजेसची अभ्यासक्रम ठरवण्याची पद्धती असते, कॉलेजेस कशा पद्धतीने चालावेत हे ठरवलं जातं. त्या ठिकाणी एक सेंट्रल रजिस्टर मेंटेन चांगल्या प्रकारे झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जेवढ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं त्यांचं एक भारत सरकारच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद करून घेण्याचं काम सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिन करते. आणि मग बऱ्याचदा व्हायचं की तुमचं सेंट्रल रजिस्टर झालेलं नाही अजून, म्हणून मग असं वाटायचं की नाही आपण सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिनला जायला पाहिजे. सुदैवाने म्हणजे संघटनेत काम करीत असताना, पूर्ण संघटनेची बांधणी करीत असताना लोकांनी माझ्यावर तो एक विश्वास टाकला आणि सेंट्रल काउन्सिलला देखील मला 2015 पर्यंत काम करायची संधी मिळाली. म्हणजे दिल्लीमध्ये तुम्ही काम केलं? दिल्लीला त्या दृष्टीने दिल्लीला काम करायचा एक अनुभव चांगला मिळाला त्या ठिकाणी. अर्थात दिल्ली राजधानी, भारताच्या राजधानीवरती जर तुम्हाला काम करायला मिळत असेल आणि एक ती खूप मोठी पोस्ट आहे. सेंट्रल काउन्सिल इंडियन मेडिसिनला रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर मधून जाणं, व्यावसायिकांमधून जाणं म्हणजे ही खूप मोठी अचिव्हमेंट तसं पाहिलं तर म्हटलं जाते. कारण महाराष्ट्रातनं आम्ही 4 लोक निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातो आणि ती संधी मला म्हणजे गेली 14-15 वर्ष विद्यार्थी म्हणजे डॉक्टरांसाठी काम करीत असताना ती संधी मिळाली आणि एक काम करण्याचं एक समाधान निश्चितच आहे. इथून पुढच्या एक कालावधीमध्ये डॉक्टरांसाठी काम करण्याचं फोकस आहेच. सामाजिक काम करीत असताना हे काम आपण सातत्याने त्याच्यामध्ये करत राहू. महाराष्ट्र संघटनेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा अध्यक्ष 2007-08 सालीच मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि ऑलमोस्ट ऑल इंडिया लेवलच्या संघटनेमध्ये देखील बऱ्याचशा पदांवर मी काम केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे ती एक चांगली संधी असते तुम्हाला काम करण्यासाठी, लोकांपर्यंत जाण्यासाठी. यश अपयश हे माणसाच्या आयुष्यात येतच राहतं. मग यश मिळाल्यावरती तिथं थांबायचं नसतं आणि अपयश मिळाल्यावरती खचून जायचं नसतं. याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलंय सर. अपयश निश्चितच, आपण अपयश बघितल्यानंतर सुद्धा ती एक तात्कालीन घटना असते म्हणून आपण त्याच्यातनं फक्त शिक्षण
घ्यायचं असतं, त्याच्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं की आपण कुठल्या कामामध्ये काही राहून गेलं का आपलं. त्याच्यामुळे आणि सुदैवाने माझ्या याच्यात आयुष्यामध्ये अपयशापेक्षा यशच जास्त मला अनुभवाला मिळालंय. त्याच्यामुळे बऱ्यापैकी एक काम करता आलं मला त्या ठिकाणी. तेच, तुम्ही 10वीतही न खचता पुढे संघर्ष करत राहिलात. आता नगरपालिका, मला 10वी काय असतं ग्रामीण भागामध्ये हेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे नापास झाल्यामुळे काहीतरी खूप वेगळं वाटतं, असं काही झालं नाही. परंतु अभ्यास करणं आणि आपल्याला एखादी गोष्ट अचीव करणं याच्यावर मात्र तुमचा फोकस जर असेल तर तुम्ही निश्चित ती गोष्ट, म्हणजे मग तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडमधून आलात, फरक पडत, कुठल्या परिस्थितीतून आलात, हे फार महत्त्वाचं नाही. हे तुम्हाला एखादी गोष्ट करायची ठरवल्यानंतर ती करण्यासाठी काम करणं याच्यावर मात्र तुमचं ध्येय केंद्रित असलं पाहिजे, तर तुम्ही निश्चितच करता. खरंच आमची एवढी छोटीशी संघटना आहे. आज आम्ही NIMAचं या ठिकाणी भवन बनवतोय. सिडकोकडनं एक प्लॉट घेतलाय. आमची औरंगाबाद जिल्ह्याची एक संघटना आहे. टार्गेट खूप मोठं आहे, परंतु आम्ही ते करायचं ठरवलं आणि वेळ लागतो. परंतु आज त्या ठिकाणी 2 मजली काम झालेलं आहे. आज त्या ठिकाणी आमचं काम सुरू आहे संघटनेमध्ये. संघटनेचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी आम्ही खूप चांगले चांगले प्रोजेक्ट करतोय. आम्ही त्या ठिकाणी एक फ्री क्लिनिक आम्ही चालू करणार आहोत. अरे वा. आणि निश्चितच आमच्या जिल्ह्यातली, आमच्या संघटनेतले लोक, डॉक्टर्स त्या ठिकाणी काम करतात, त्याचं एक चांगलं समाधान मिळतं. सर, एकंदरीतच तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी होता. जाता जाता एक प्रश्न शेवटचा प्रश्न की तुमचं कन्नड तालुक्यात एक हातनूर नावाचं गाव आहे, तापरगाव म्हणून एक छोटंसं गाव आहे. ओके. तर सर, म्हणजे तुमची आता शेवटी मायभूमी असल्यावरती तिथे आपलं एक कनेक्शन असतं, तिथले आपली लोक असतात. सर, तुमच्यावरती खूप अभिमानास्पद नजरेने बघत असतील ते घरचे, गावाकडचे. आणि असं कधी झालंय का की गावाकडून एखादा पेशंट तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही त्याचा व्यवस्थित ट्रीटमेंट दिलाय आणि तो व्यवस्थित म्हणजे तंदुरुस्त होऊन गावाकडे परतलाय आणि त्याचा अनुभव तो असा ठामपणे सांगताना सर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तुमचा अनुभव कसा येतो? नक्कीच. कारण मी आजही, म्हणजे गावाकडची नाळ माझी आजही आहे. गावाकडं प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी असतो. धार्मिक कार्यक्रम असेल, सामाजिक असेल, आणि ह्या सगळ्या बाबत मी समाजातल्या कुठल्याही गोष्टीसाठी शक्यतोवर 99% तरी मी त्या ठिकाणी हजर असतो. आणि मग एक आमचं ग्रामीण भागातलं आकर्षण पोळा हा सण आम्हाला आजही आवडतो. पोळ्यासाठी आजही आम्ही कुठेही असलो, म्हणजे खूप आता दिल्लीला किंवा सेंट्रल काउन्सिलमध्ये काम करताना बऱ्याच वेळ नाही मिळायचा, परंतु घरी शेती असल्यामुळे आणि एक आमचा ग्रामीण भागातला एक तो पिंड असल्यामुळे आम्ही आजही तिथं जातो. आणि निश्चितच गावाकडे गेल्यानंतर किमान 2-4-5 जण येऊन भेटतात. कुठं कन्नडला जाऊन दवाखान्यात दाखवून आले तरी पण ते घेऊन येणार, विचारणार की डॉक्टर हे बघ आता हे कसं आहे, हे बरोबर आहे की नाही आहे. किंवा कुणाला सांगितलं औरंगाबादला तुम्हाला शिफ्ट करावं लागेल, मग आधी मला संपर्क करतात. आणि मग मेडिकल कॉलेजला असतील किंवा मग प्रायव्हेट हॉस्पिटलला असेल, निश्चितच त्यांना वाटतं की आपल्या गावातलं एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे की जे आपल्याला आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन चांगलं मिळेल. आणि म्हणून प्रत्येकजण त्या पद्धतीने संपर्कात असतात, आजही येतात आणि एक चांगलं समाधान वाटतं. आज संघटनेत काम करीत असल्यामुळे औरंगाबादमध्ये व्यवसाय करताना हॉस्पिटल्स असतील, मोठमोठाले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, तर एक चांगली ओळख आपल्याला त्या ठिकाणी करता आली. आणि त्या ठिकाणी कुठेही पेशंट घेऊन गेल्यानंतर, इवन शहरातला सुद्धा पेशंट जर गरीब पेशंट नेला त्या ठिकाणी जर घेऊन गेलो तर निश्चितच चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते. त्याच्यानंतर एक चांगलं समाधान मिळतं की आपण शासकीय योजनांचा लाभ आपण रुग्णांना करून देऊ शकतो. कारण बऱ्याचशा लोकांना शासकीय योजनांमधनं, जसं बायपाससाठी असेल, अँजिओग्राफीसाठी असेल, किडनी ट्रान्सप्लांटसाठी असेल, ब्रेनचे ऑपरेशन्स असतील, तर याचा आपण या सुविधांचा लाभ आपण निश्चित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चांगल्या सेंटरमध्ये आपण त्यांचा इलाज करून त्यांना करून देऊ शकतो. याचं एक चांगलं समाधान मिळतं. म्हणजे आमच्या स्लममधील देखील पेशंट असतील तर त्यांच्या बाबतीत देखील तेवढं मला करायला मिळतं, याचं एक चांगलं समाधान आहे.
नक्कीच सर, तुमच्याकडून खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. म्हणजे सरांकडून या सर्व गोष्टी, म्हणजे सरांनी जशा 2-3 गोष्टी सांगितल्या त्यातली पहिली गोष्ट की सर 10वीत म्हणजे फेल होऊन सुद्धा ते तिथे खचले नाही. दुसरी गोष्ट अशी की सरांना 2 वेळा अपयश आलं, म्हणजे आयुष्यात यश येवो अपयश येवो खचायचं नसतं, अजिबात नाही. लढायचं असतं आयुष्याला घेऊन, पॉझिटिव्हली बघायचं असतं. ध्येय तुमचं फिक्स असायला पाहिजे, त्या ध्येयाच्या दिशेने तुम्ही सातत्याने प्रवास करायला पाहिजे, तेव्हा ध्येय प्राप्ती तुम्हाला नक्की होईल, हे सरांनी सांगितलेलं आहे. आणि मुलांच्या बाबतीत देखील मला वाटायचं की दोन्ही मुलांनी डॉक्टर व्हावं, परंतु मुली आज्ञाधारक असतात. माझी मुलगी ती डेंटिस्ट झालेली आहे. तिने BDSचं शिक्षण घेतलं आणि चांगल्या पद्धतीने ती व्यवसाय करते. परंतु मुलाच्या बाबतीत मला वाटायचं की एक चांगला प्रतिथेच त्यांनी पण आपल्या पावलावर पाऊल टाकून काम करावं, परंतु त्यांनी त्याचा फोकस इंजिनिअरिंगकडे होता, आवड एक चांगला आवड. परंतु त्यांनी पण मेकॅनिकलला जायचं त्यांनी ठरवून टाकलं आणि आज तो त्याच्या पद्धतीने तो खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे उभा राहिला. आणि मी त्याला त्यावेळेस सांगितलं होतं की मी ज्या पद्धतीने गेली 20-25 वर्ष काम करतोय, महाराष्ट्र काउन्सिलला आहे, सेंट्रल काउन्सिलला आहे, त्याच्यामुळे आज भारतभरातल्या वैद्यकीय व्यवसायामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला भरपूर काम करायची संधी मिळाली. आणि मला वाटायचं की यांनी MBBS झाल्यानंतर याला आपल्याला बऱ्यापैकी उभा करता येईल. परंतु मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे, तू इंजिनियर व्हायचा निर्णय घेतलास, परंतु त्यांनी त्याला न्याय दिला आणि त्यांनी देखील त्याच्या पद्धतीने फोकस करून आज US मध्ये MS करून तो चांगल्या पद्धतीने जॉब करतोय. आहे. आता आपल्याला जे आवडतं त्याकडेच फोकस करायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणजे आपल्या आवडत्या रस्त्यावरतीच व्यवस्थित चालू शकतो, आपण त्यात यश मिळवू शकतो, आपण ध्येय प्राप्ती करू शकतो. विद्यार्थ्यांना मी माझ्याकडे काम करणारे विद्यार्थ्यांना मी तेच सांगत असतो हो की नक्की. तुमचा ज्या गोष्टीवर फोकस असेल, जे तुम्हाला आवडतं त्याच क्षेत्रामध्ये जा, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकाल आणि एक चांगलं काम करण्याचं तुम्हाला एक समाधान मिळतं. हो नक्कीच नक्कीच सर, आपल्या आवडीला जर आपण आपलं करिअर बनवलं, आपल्या आवडत्या करिअरचा जर आपण चॉईस केला तर आपण त्यामध्ये 100% देऊन आणि समाधान मिळतं आपल्याला शेवटी. अर्थात यशस्वी होऊन सुद्धा आपल्याला समाधान मिळणं जास्त गरजेचं असतं. जसं की सरांना स्लम एरियातल्या पेशंट्सला ट्रीट करून सरांना जे समाधान मिळतं, तसंच आपल्यालाही आपल्या आवडतीच्या करिअरमध्ये यशस्वी होऊन समाधान मिळतं सर. आणि बरंच काही घेण्यासारखं आहे सरांकडून. तुमच्याकडे बघून बऱ्याच जणांना ऊर्जा आली असेल, बऱ्याच जणांना प्रेरणा त्यांच्या मनात जागी झाली असेल. तर या मुलाखतीसोबत आपण इथेच थांबतोय आणि पुढच्या मुलाखतीत आपण अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.